हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी काल जसं तुम्हाला सांगितलं तसं मी आता क्लासला जाते. तुम्हाला येताना ज्या मंदिरात मी जाते ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून एक मंदिर आहे पण मी ते तुम्हाला उद्या दाखवेन. आज एकच मंदिर दाखवेन, म्हणजे खूप छान आहे. तुम्ही नक्की बघा. नक्की भेटूया घरी आल्यावरती. गाईज, मी आली आहे मंदिराच्या इथे आणि काल जसं तुम्हाला बोलली की मी मंदिर दाखवीन तसं तुम्हाला दाखवते. हे आहे एक मंदिर आणि हे आहे पिंपळाचं झाड. असं मी तुम्हाला बोलली की मी मंदिर आतमधून दाखवणार. तर हे असं मोठं मंदिर आहे आतमधून. असं आहे बाप्पा. आणि आहे आमचा कृष्ण. आणि विठ्ठल रखुमाई आहे. तर हा मारुतीराय आहे आणि स्वयंभू मंदिर आहे हनुमानाचं. बाकी इथे शनी महाराज आहेत. इथे फोटो आहे. जसे की तुम्हाला मी मंदिर दाखवणार बोलले होते तर तसं तुम्हाला आता मी दाखवलं आहे. अजून एक मंदिर आहे पण ते मी उद्या दाखवेन. आजच्यासाठी एवढंच. हे गाईज, फायनली मी घरी आली आहे आणि आज तुम्हाला दाखवलं की मी कुठच्या मंदिरात जाते. आणि अजून एक मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवीन. तर आज जे मंदिर दाखवलं आहे ते स्वयंभू मंदिर आहे हनुमानाचं. तर खूप छान मंदिर आहे. तर जे वसईचे असतील, जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की जाऊन ते मंदिर बघा. स्टेशनला आहे, ब्रिजच्या खाली. खूप छान मंदिर आहे आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यावरती. बाकी आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवीन. प्लस आज माझ्या दीदीच्या घरी जाणार आहे आम्ही जेवायला. तर तिथेसुद्धा दाखवीन ती काय बनवते, कसं बनवते. आणि माझ्या भाचीलाच परत तुम्हाला मी भेटवीन त्यांच्या मस्तीचं घड. बाकी आपण भेटूया आता माझ्या दीदीच्या घरी. हे गाईज, आज सगळी कामं झाली आहेत करून कधीच. आणि खाली सारखी आजसुद्धा लाईट गेलेली, दुपारी गेली पण, आणि 5 वाजता आली. बाकी मी आता गाणी ऐकते आणि गहू साफ करते. आजकाल आता काहीच काम नव्हतं त्यामुळे आज गहू येऊन बसले. कारण त्या दिवशी तुम्हाला दाखवलं की मी गहू साफ करते, त्याच्यानंतर मी गहू साफच नाही केले. आज म्हटलं आज काहीच काम नाही आहे तर आज करते गहू साफ. बाकी दीदीकडे जायचा प्लॅन आहे आज. बाकी जर मम्मीने काय बनवायला सांगितलं ते तुम्हाला नक्कीच दाखवीन. बाकी आता मी गाणी ऐकते माझी फेवरेट सॉन्ग. आणि रोजच्याप्रमाणे चायसुद्धा ठेवते. तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर काय, जसं की मी तुम्हाला बोलली होती की आज मी दीदीकडे जाणार आहे जेवायला. तर मम्मी आणि गेली आहे. आता मी जाते, म्हणजे माझी काही कामं होती ती केली आणि आता मी दीदीकडे जाते. तर तुम्हाला तिचं घर आणि तिने आज काय काय बनवलं ते दाखवते. तर आज मी घातलं आहे हे आणि आता मी चालली आहे दीदीकडे. बाकी हे पण खूप छान आहे. तर मी आता दीदीकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते तिचं घर कसं आहे. तर गाईज, मी चालली आता दीदीकडे. माझ्यावरतीच राहते 3rd फ्लोअरला. तुम्हाला मी दाखवते.
आणि दीदी बनवते आहे पुऱ्या. आणि काय बनवलंय? डाळ भात, दाखव. पुरी भाजी, खीर. ही आहे दीदी. इकडे बघ. हाय. आणि आई चिल्लीबिल्ली. हा बघा गोलू. हाय. ए बमाश, ए बमाश. बाबू हाय बोल. हाय. ए गोलू हाय बोल. हाय. तू बोल हाय. हाय. तू बोल हाय. हाय बोल ना प्लीज. आदी आदी हाय बोल. हाय. ही आहे माझी मम्मी. हस जरा हस. आणि भाजी. आणि आहे घोडा आमचा. ऐकत नाही त्याला सांगते ये हाय बोलत नाही. मस्ती चालली आहे त्याची. खूप मस्तीखोर आहे. बघा कसा उड्या मारतो. आणि ही बडबडी बघा. आमची यश्री बघा इथे पाणी भरते, काम करते. आमची यश्री कुठे चढली आहे बघा. हाय बोल. हाय. हाय बोल ना. नाही मूड नाही आहे तुझा. आता आम्ही मस्ती करतो. मग दाखवतो मस्ती. एक दोन दश. आता मी जेवते आणि मग तुम्हाला दाखवते. हे सगळं जेवण बनवलं आहे दीदीने. तर आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला मी दाखवते. माझी छोटीशी नानू कामं करते आहे ना नानू. तर आता जेवण झालं तर तुम्हाला दाखवते. आम्ही अजून काहीतरी करणार आहे. बापरे मळवटच भरलं मम्मीचा. मम्मीचं मळवट. मळवट टाकव तुझं. तांदळाने भरले. मी आता फणसाचं आईस्क्रीम खातोय आणि आमचा आधी खुश झालाय आईस्क्रीम खायला. आम्ही खातो आईस्क्रीम. मग मी तुम्हाला भेटते घरी गेल्यावर. तर गाईज आज तुम्ही बघितलं की काल जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी मंदिरं दाखवणार आहे. सो मंदिरंसुद्धा तुम्हाला आज मी दाखवली. प्लस मी माझा क्लाससुद्धा तुम्हाला आज दाखवला आहे. कारण आज क्लासमध्ये कोणच नव्हतं त्यामुळे मला दाखवायला भेटलं. बाकी क्लाससुद्धा तुम्हाला मी जसं बोलले तसं दाखवलं आहे. आणि आज दीदीकडे खूप मजा आली. त्या दोघांबरोबर खूप मस्ती केली आणि त्यांची मस्ती मी तुम्हाला दाखवलीसुद्धा. आणि दीदीने आज इतकं छान जेवण बनवलेलं. पुरी, भरल्याची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं सगळं होतं. आणि माझी फेवरेट खीरसुद्धा बनवलेली शेवयांची. सो तीसुद्धा मस्त होती. दीदी पहिल्यापासूनच छान जेवण बनवते
म्हणजे पहिलेसुद्धा मम्मी जेव्हा जिथे कामाला जायची तिथून जे पण यायचे मम्मीचे क्लायंट वगैरे किंवा सर वगैरे मोठे, तर ती लोकं आल्यावरती दीदी असं वेगळे नाश्ता वगैरे जेवण वगैरे बनवून त्यांना घालायची आणि ती लोकं तिचं खूप कौतुक करायचे की खूप छान बनवते. आणि ती पहिल्यापासून म्हणजे गणपती आमच्याकडे येतो तर गणपतीमध्ये म्हणा किंवा कोणाचा बड्डे असेल काही असेल तर ती छान छान अशी मस्त मस्त पदार्थ बनवते आणि खूप छान जेवण बनवते. तर मी तुम्हाला तिचं घरसुद्धा दाखवलं आणि माझ्या भाजीची मस्तीसुद्धा दाखवली आणि मी सुद्धा मस्ती केली त्यांच्याबरोबर. तर आजचा दिवस छान गेला. बाकी आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या अजून काहीतरी छान घेऊन यायचा प्रयत्न करीन. प्लस जर मी क्लासला गेली तर तुम्हाला मी जे दुसरं मंदिर जे तुम्हाला मी दाखवलं नाही आहे सो ते सुद्धा दाखवीन. आणि उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया. बाय.